ड्रोन एवढा कंट्रोल नाही होणार, त्याच्यामुळे चंगू आता झोपेतून उठलाय. हा सगळा परिसर जो व्हाईट होतो त्याच्या मागचं कारण असं की की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आहे 22 आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि राणी की वाव नंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो. हॉटेल इथे बुक केलं. हॉटेलचं नाव होतं पियानो, हॉटेल पियानो, ग्रँड पियानो, पाटणमध्ये. असं 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 एक हॉटेल आहे. आणि आमची रूम थर्ड फ्लोअरला 101. अशी साधारण त्यामध्ये हा मोठा बेड, छोटा बेड, टीव्ही, AC लागलेला आहे, टेबल, फ्रीज दिला आहे. थोडी कटलरी. आमचे चंगू मंगू झोपलेत. आणि इकडे वॉशरूम मस्त नीट अँड क्लीन, एकदम नीट अँड क्लीन हॉटेल. आणि यांची सर्विस पण चांगली आहे. पाटणमध्ये जर थांबत असाल तर हे बेस्ट हॉटेल आहे. आणि यांचं फूड खाली बफे होता. बफे आय थिंक सम 250 पर पर्सन मोठे आणि 148 रुपीज मुलांचे होते, लहान मुलांचे इन द सेन्स सक्षमचेच लागले, कारण हे 3.5 वर्षांचे म्हणजे 4 वर्षांना पुढे लागतात, त्याच्यामुळे त्याचे नाही लागले. आणि एक नंबर बफे, जेवण पण मस्त. चला आता आंघोळ वगैरे करू आणि आता डायरेक्ट निघू कच्छ साईडला. आता नाश्ता करायला आलो. नाश्ता केला, नाश्ता झाला, पोहे खाल्ले, कॉर्नफ्लेक्स होते, अजून चहा, कॉफी, इडली. एकदम मस्त नाश्ता. सक्षम तू काय खाल्लं? मी चोकोस खाल्ले आणि पोहे खाल्ले. चोकोस, चहा आणि ब्रेड जॅम आणि ब्रेड बटर होतं. मस्त नाश्ता, मस्त मस्त. टेरेस तिथे वरती 4th फ्लोअरला टेरेस गार्डन आहे. एकदम आणि हा अगस्त चहा पितो. मस्त हॉटेल पण मस्त, त्यांची सर्विस पण मस्त. चला आता आम्ही निघू. नंतर हॉटेल बाहेरनं कसं आहे ते पण दाखवतो. नमस्कार, ब्रेकफास्ट झाला, आता चेकआउट करतोय. हे असं हॉटेल आहे आणि असं क्लायमेट आहे आणि हॉटेल एक नंबर, मस्त हॉटेल. ब्रेकफास्ट पण चांगला. हे आमचे मैनेजर, आपका नाम? रमन चौधरी. हाँ, इनकी सर्विस बेस्ट, एक बढ़िया, एक बेस्ट सर्विस. रिसेप्शन भी दिखाता हूँ. ऐसा कुछ रिसेप्शन है. ये इनकी सर्विस, इनसे कांटेक्ट हुआ था. और एक सर्विस आपकी बढ़िया है, एक नंबर सर्विस. खाना बढ़िया, ब्रेकफास्ट बढ़िया, रूम्स बढ़िया. और यहाँ से एंट्री आणि हे असं आहे. ओके.
आता इथे थांबलोय. ड्रोन शॉट्स नाही, कारण वारा आहे. ड्रोन एवढा कंट्रोल नाही होणार, त्याच्यामुळे ड्रोन आपण ना थोडे वारा कमी दिसतोय. पण इथे थांबलोय. तुम्हाला इथे दिसत असेल तर फ्लेमिंगो दिसतात इथे. आणि हा बघा व्ह्यू तर एक नंबर आहे. व्ह्यू फ्लेमिंगो जसे आपल्या इथे नवी मुंबईत येतात, पण इथे त्याच्यापेक्षा जास्त फ्लेमिंगो आहेत. आणि तिकडे तिकडे दिसत असेल ना, तिकडे एकदम लांब ते बघा पूर्ण थवेच्या थवेच आहेत बसलेले. एक नंबर एक नंबर. ते म्हणतात ना स्वर्ग, हा खरा स्वर्ग. आणि आपण तो रोड टू हेवन तर जाणारच आहोत. ह्याच्या पुढे थोडा अजून इथून डोलीवाडा आय थिंक 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटरच्या पुढे लगेच रोड टू हेवन लागतो. तो रोड सुद्धा असाच आहे, एक नंबर रोड. आणि आमचे चंगू मंगू, चंगू आता झोपेतून उठलाय. ते बघ सक्षम फ्लेमिंगो तिकडे तिकडे चालत बघ. ते बघ किती आहेत. तिकडे बाबू पाणी आहे तिथे. तिथे पाय जाईल खाली. आता निघालो तिथून. कसे वाटले ड्रोन शॉट्स? एकदम फ्लेमिंगो एक नंबर फ्लेमिंगो. पण ते बाकीचे पक्षी सगळे ड्रोन वरती हल्ला करायला येतात. हे बघा इथे पण समोर एक थवा आहे, मला दिसत असेल कॅमेऱ्यात. थवा ग्लास क्लीन करू. हे बघा समोर वरच्या साईडला बघा. आय थिंक हे फ्लेमिंगो आहेत की नाही समजत नाही, भरपूर वरती आहेत. पण आय थिंक हे फ्लेमिंगोच आहेत. पिंक 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 पूर्ण पिंक एक नंबर. जसे नवी मुंबईला पण इकडच्यांचा कलर जास्त पिंक वाटला. आणि बॉर्डर ब्लॅक बॉर्डर आहेत ना, ही प्रॉपर बॉर्डर आहे. तिकडचे जे एवढे पिंक असे वाटत नाही, पण हे एक नंबर एक नंबर. आता अजून 2 तास दाखवतोय आपला हॉटेल कच्छ यात्रा रिसॉर्ट. 101 किलोमीटर दाखवते. 1 तास 58 मिनिट मध्ये धोलीवाडा लागेल आणि रोड टू हेवन लागेल. रोड टू हेवनला पण ड्रोन उडवणार. एक नंबर क्लासिक. चला आता आपण तिथेच भेटू. नमस्कार. हा इथे राईट साईडला धोलीवाडा गाव.
आतमध्ये धोळीवाळा आणि आपल्याला सरळ जायचं आहे. हा जातो रण ऑफ कच्छ. हा आता चालू होणार रण ऑफ कच्छचा मेन एंट्रन्स मीन इन द सेन्स आता ह्याच्या पुढे इथून आपल्याला चालू होईल रोड टू हेवन. आता रोड टू हेवन मध्ये पाणी आहे आणि इथे फ्लेमिंगो पॉइंट पण आहे. आणि आपण मागे पाहिले फ्लेमिंगो, भरपूर फ्लेमिंगो. आता इथे पण आपल्याला फ्लेमिंगो बघायला भेटतील. आता इथे हा रोड टू हेवन आता सध्या पाणी आहे, कारण ऑक्टोबर पर्यंत पाऊस झालेला, त्याच्यामुळे इथे अजूनपर्यंत पाणी राहिलेलं आहे. पण साधारण अजून 1 महिना लेट आलो इकडे. आता डिसेंबर चालू आहे, आज 22 डिसेंबर, आणि थोडा लेट आलो तर इथे पूर्ण दोन्ही साईडला व्हाईट पूर्ण व्हाईट सॉल्ट आणि एकदम ते दृश्य एकदम भारी असतं. आता तर पाणी आहे. हे जे राईट साईडला दिसते हे अशाच कंडिशन मध्ये दोन्ही साईडला दिसतं. हा आहे रोड टू हेवन. आणि इथे एक बोर्ड लागलेला होता की इथे थांबू नये म्हणून. आपण बघू, मोठी जागा जर भेटली तर डेफिनेटली आपण इथे थांबणार आहोत. आणि इथे ड्रोन शॉट आपण घेणार आहोत, कारण असा नजारा बघायला इकडे जसं स्वर्गात असतं तसंच फिलिंग आपल्याला इथे येते. आणि हा जवळजवळ 30 किलोमीटरचा पॅच आहे. आपल्याला असाच रोड भेटणार आहे. 30 का 35 किलोमीटर आहे काहीतरी. इथे तर 2 किलोमीटर वरती व्ह्यू पॉइंट आहे. आपण तिथे नक्की थांबणार. आणि आपल्याला जायचं आहे ढोरडो विलेज. ढोरडो विलेजचा आता बोर्ड गेला. ढोरडो विलेज आय थिंक इथून 77 किलोमीटर आहे. नमस्कार मित्रो, आपण फायनली आलेलो आहोत रोड टू हेवन. बघा तिकडे सुद्धा एक फ्लेमिंगो उडत आहे आणि इथून तर सुरुवात आहे, पण आपण असेच पुढे जाणार आहोत. इथे अजून पाणी, भरपूर पाणी आहे. तसं पाणी आहे इथे, खालचा तळ पण दिसतोय. अजून आय थिंक 2 महिने तरी जातील इथे पाणी सुकायला, कारण साधारणतः डिसेंबरपर्यंत सुकतं. पण पाऊस असा झाला की ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला, त्याच्यामुळे पाणी अजूनही आहे. आणि आमचे हे चंगू मंगू, हे आमचे चंगू मंगू आणि इथे पाणी क्रॉसिंग होते. हा एक नंबर. तसं बघायला झालं तर हा सगळा परिसर जो व्हाईट होतो त्याच्या मागचं कारण असं की खूप वर्षापूर्वी, म्हणजे इथे पहिला समुद्रच होता, पण खूप वर्षापूर्वी भूकंप वगैरे असं झाला आणि त्याच्यामुळे ह्या साईडला कुठेतरी जो मध्ये वॉल तयार झाली की समुद्राचं पाणी अडलं गेलं. जे होतं ते इथेच राहिलं आणि ते वर्षानुवर्ष तसंच राहून सुकत तसं गेलं. आणि त्याच्यानंतर इथे पूर्ण व्हाईट डेझर्ट तयार झालं. पण आता हे पाणी आय थिंक हे पावसाचं पाणी आहे. पावसाचं पाणी हे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आणि सुकल्यानंतर एक नंबर होणार. पण माझा अंदाज आहे हे पाणी अजून 2-3 महिने तरी नाही सुकू शकत, कारण आता वातावरण असं थंड आहे आणि तसं ऊन अशा प्रकारे पडलेलं नाही दिसत. आणि जेव्हा जे सुकेल तरी माझी परत इच्छा आहे की परत इथे यावं. आणि आपण पुढे रणमध्ये तर जाणारच आहोत. तिथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा सीन किंवा अशा प्रकारचा व्हाईट डेझर्ट बघायला भेटणार आहे. चला, आता इथे वारा खूप आहे. इथे तर ड्रोन तर नाही उडू शकणार आहे. तरी पुढे बघू, जर वारा कमी असेल तर आपण प्रयत्न करू. चला, आपण तोपर्यंत सीन एन्जॉय करा.
नमस्कार. आता आपण पोहोचलेलो आहेत आपल्या रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव आहे कच्छ यात्रा रिसॉर्ट. पूर्ण टेंट सिटीच्या जवळच आहे. पोहोचलो आपण कच्छ यात्रा रिसॉर्ट. आणि आपला पार्किंग रिसॉर्ट पार्किंग इथे आहे का? अच्छा मे बी इथेच आहे. ओके चला आधी पहिले बघून घेऊ कसं काय काय, त्याच्यानंतर मग बॅगा वगैरे काढून घेऊ. आधी रिसेप्शनला जाऊ. चला हा असा काही परिसर आहे. बापरे बाप, ऊन खतरनाक ऊन आहे, खतरनाक. आता कॅमेऱ्यामध्ये समजत नसेल पण ऊन असं लागतंय डोक्याला, खतरनाक ऊन आहे. नमस्कार. कच्छ यात्राला जसे पोहोचलोय. हा असा परिसर आहे काय काहीसा, असा परिसर आहे. आणि हा आमचा टेंट आहे. टेंट दाखवतो बाहेर ना. टेंट असे टेंट आहे, असे खूप सारे टेंट आहेत, खूप सारे. इथे मध्ये प्लेइंग एरिया आहे. प्लेइंग एरिया मुलांसाठी असे मध्ये हे लावलेत. आणि रात्री इथे हे होणार आहे, त्यांचा कल्चरल प्रोग्राम होणार आहे. त्याच्यानंतर हा आपला टेंट. आणि टेंट दाखवतो कसा आहे आतून. आतमध्ये सामान पसरलेलं आहे. आतमध्ये गेल्या गेल्या असे 2 बेड, पंखा दिलेला आहे, टेबल दिलेलं आहे. त्याच्यानंतर आरसा आहे, असा आहे. आणि हे वॉशरूम. वॉशरूम पण ओके, एकदम उन्हामध्ये वॉशरूम. आणि आमचे चंगू मंगू आल्यावर खायला बसलेत. खायला बसलेत. पण आता काहीतरी खातो थोडंसं. आणि मग रन जिथे रनचा मेन उत्सव भरतो तिथे जाऊन काहीतरी खाऊन मग पुढे जाऊ. तिथे आय थिंक पास काढावा लागतो. पास काढून मग ते गव्हर्नमेंटच्या बसमध्येच जायचं आहे. आता बघू कसं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तिथे? मजा करायची आहे. आणि तिथे पॅरामोटरिंग सुद्धा आहे. तर पॅरामोटरिंग सुद्धा पण आम्ही करणार आहोत. आता तिथे जाऊन बघू, भेटू.